सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून महायुतीत ठिणगी पडली आहे का? भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत सर्व काही आलबेल नाही आहे का? आणि तसं चित्र आज विधान भवनात पाहायला मिळालं। त्यामुळे साताऱ्यात नेमकं काय घडलं आणि आज विधानसभा विधान परिषदेत याचे पडसाद उमटताना विधानसभा विधान परिषद इतकी का तापली, हे सगळं समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। मी जसं आधी म्हटलं तसं सातारा जिल्हा परिषदेचं हे फक्त निमित्त आहे, पण महायुतीत मिठाचा पहिला खडा पडलाय का हे उपस्थित होतोय हा प्रश्न। कारण शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी थेट आरोप केलाय की सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान पोलिसांनी मंत्र्यांनाच आरोपींसारखी वागणूक दिली। आता देसाईंचा त्यापुढे आणखी एक गंभीर आरोप आहे, ते म्हणजे निवडणुकीत चौथ्या मजल्यावर सुरू असताना तब्बल 100 पोलिसांनी आम्हाला लिफ्ट जवळ अडवलं। मेटल डिटेक्टर पासून काही फुटांवर असताना आम्हाला अक्षरशः फरफटत नेण्यात आलं। यामुळे मला प्रचंड मुक्का मार लागला। मी डायबिटीसचा पेशंट आहे, त्यामुळे माझी प्रकृती बिघडली आणि आजही मी गोळ्या औषधांवर आहे। इतकंच नाही तर देसाईंनी थेट सातारा जिल्ह्याचे एसपी तुषार दोशी, एलसीबी इन्स्पेक्टर देवकर आणि सहाय्यक निरीक्षक गर्जे यांच्यावर सुद्धा कारवाईची मागणी केली। त्यांनी तर असं म्हटलंय, या सर्वांना थेट सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी शंभूराज देसाईंनी आज विधान परिषद आणि विधानसभेत केली। या मुद्द्यावर शिंदे गटाचे आमदार सुद्धा आक्रमक झालेले दिसले आणि त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा मैदानात उतरले। शिंदेंनी विधानसभेत निवेदन देताना म्हटलं की निवडणूक सुरू असताना शंभूराज देसाईंचा मला फोन आला होता। 2 मतदार सदस्यांवर जुना गुन्हा दाखल करून अटक करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली होती आणि ती त्यांनी आपल्याला कळवली होती। आणि मग त्यावर बोलताना शिंदेंनी असा दावा केला की याविषयी आपण स्वतः सातारा जिल्ह्याचे एसपी तुषार दोशींशी बोललो होतो। त्यांनी मतदानानंतर कारवाई करू असं आश्वासनही दिलं होतं। मतदानापासून कुणाला वंचित ठेवणार नाही असं सुद्धा सांगितलं होतं। पण प्रत्यक्षात काय झालं तर शिंदेंचा असा थेट आरोप आहे की मतदानापासून वंचित ठेवणं म्हणजे लोकशाहीचा खून करणं। इतिहासात अशी घटना कधीच पाहिलेली नव्हती। आणि मग हे शिंदेंनी म्हणतानाच त्यांनी तिथली वस्तुस्थिती, शंभूराज देसाईंनी मांडलेले जे आरोप आहेत, त्यांनी मांडलेली जी तिथली परिस्थिती होती त्याला दुजोरा दिला। एकनाथ शिंदेंकडून खरं तर ज्यावेळी शंभूराज देसाईंच्या म्हणण्याला दुजोरा मिळाला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। शिंदेंनी मांडलेल्या वस्तुस्थितीच्या आधारे संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी विधानसभेत दिलं। बरं, हे सगळं विधानसभेत झालं, पण त्याआधी विधान परिषदेत सुद्धा शंभूराज देसाई यांनी आपला मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला होता। आणि आजच्या दिवसाचं दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू होताच शंभूराज देसाईंनी आपली सातारा जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान झालेल्या घटनेवरून त्यांचा आक्रमकपणा हाच त्यांनी दोन्ही सभागृहात दाखवला। आता विधान परिषदेत काय झालं तर विधान परिषदेत उपसभापती नीलम गोरे यांनी तर थेट सातारा एसपींसह संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना थेट निलंबित करण्याचे निर्देश दिले। पण या सगळ्यावर मात्र भाजप आमदार जयकुमार गोरेंनी मात्र वेगळीच बाजू मांडली। गोरेंनी असं म्हटलं की निवडणूक सुरू असताना जिल्हा परिषद सदस्य आणि अधिकाऱ्यांनाच आत जाण्याचा नियम आहे। मंत्री किंवा आमदार असले तरी आपण वेगळा नियम त्यांच्यासाठी लागू होत नाही। तसंच त्यांनी आरोप असाही केला की जिल्हा परिषद कार्यालयाचा गेट तोडून हजारो लोक त्यावेळी आत घुसले। मग पोलिसांनी कारवाई केली तर त्यात चुकीचं ते काय? पण एवढं लक्षात ठेवायला हवं की शंभूराज देसाईंनी म्हटलेली परिस्थिती आणि जयकुमार गोरेंनी मांडलेली परिस्थिती यात खूप मोठी तफावत आहे। ज्यावेळी जयकुमार गोरे हे गेट तोडून हजारो लोक आत घुसल्याचं म्हणतात, त्यावेळी खरं तर तिथली वस्तुस्थिती दाखवणारा एक व्हिडिओ सकाळ माध्यम समूहाकडे, ती परिस्थिती, तो व्हिडिओ सुद्धा आपण स्क्रीनवर पाहू शकता। यामध्ये खरं तर जे विधान परिषदेत भाष्य करताना शंभूराज देसाईंनी म्हटलं की सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी खरं तर ते चौघेच जण, आता चौघे कोण होते? एक म्हणजे स्वतः शंभूराज देसाई, जे त्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, ते प्रतोद म्हणून त्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांना व्हीप बजावला होता। त्यांच्यासोबत होते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंदाबा पाटील, त्यानंतर त्यांच्यासोबत होते ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे आणि खासदार, राज्यसभेचे खासदार नितीन पाटील। हे चौघेच 2 मतदार सदस्यांना घेऊन खरं तर जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जात होते आणि त्यावेळचा हा खरं तर व्हिडिओ आहे।
त्यामुळे आता नेमकी वस्तुस्थिती आणि खरं तर दोन्ही बाजूच्या म्हणजे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून मांडण्यात येणारं तथ्य यात मात्र मोठी तफावत आहे. पण आता पोलीस तपास यंत्रणेसमोर सुद्धा आपली बाजू मांडण्याचं आणि आपली बाजू कशी योग्य आहे ते मांडण्याचं मोठं आव्हान असणार आहे. आता या सगळ्या प्रकरणाला आणखी एक राजकीय ट्विस्ट देणारी गोष्ट म्हणजे भाजपकडून सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष झालेल्या प्रिया शिंदे या खरं तर शिंदेंच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे महेश शिंदेंच्या भूमिकेवर सुद्धा सवाल उपस्थित झाले. कारण त्या दिवशी प्रिया शिंदे यांनी निवडीनंतर दिलेल्या प्रतिक्रियेत स्पष्ट म्हटलं होतं की आमदार महेश शिंदे यांची मदत झाली आणि त्यांच्यामुळेच आम्ही इथे आहोत. आता असं प्रिया शिंदेंनी म्हटलं होतं. पण वास्तवात जर आपण पाहिलं तर प्रिया शिंदे आणि महेश शिंदे हे मात्र एकत्र असल्याचं दिसून आलं आणि सातारा जिल्हा परिषद कुठेतरी भाजपला बाजूला ठेवून शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मग अजित पवार असो, शरद पवार असो आणि काँग्रेस म्हणजे जे महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहेत त्यांनी एकत्र येऊन सत्तेचा डाव आखला होता. आता त्याचं जे पक्षीय बलाबल आहे किंवा संख्याबळ आहे ना ते पण मी पुढे समजावून सांगणार आहे. पण आता समजून घेऊयात की प्रिया शिंदेंनी ज्यावेळेस खरं तर महेश शिंदे त्यांच्या सोबत असल्याचं म्हटलं त्यानंतर आज महेश शिंदेंनी सातारा जिल्हा परिषदेच्या वादावर प्रतिक्रिया देताना विधान भवन परिसरातून काय म्हटलंय, तिथे त्यांनी प्रतिक्रिया देताना काय म्हटलंय ते खूप महत्त्वाचं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणूक पूर्व युती आमची भाजपसोबत झालेली होती. पालकमंत्री शंभूराज देसाईंनी बोलावलेल्या बैठकीत महायुतीचे सर्व नेते उपस्थित होते. प्रत्येक मतदारसंघात कुणाबरोबर युती करायची हा निर्णय मात्र स्थानिक आमदारांना देण्यात आला होता आणि त्यानुसारच आम्ही पुढे गेलो असं खरं तर महेश शिंदेंचं म्हणणं आहे. म्हणजे महेश शिंदेंनी एक प्रकारे भाजपसोबत जाणं, आता काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत जाणं हे माझ्या मतदारसंघातील शिवसैनिकांना, मतदारांना मान्य नव्हतं असं सुद्धा शिंदेंनी म्हटलंय. त्यामुळे आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5 सदस्य जे बाजूला आलेत कारण काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणं हे त्यांनाही मान्य नव्हतं. त्यामुळे आम्ही चुकीचं केल्याचं आम्हाला वाटत नाही. आमच्या नेत्यांचा गैरसमज होतोय असं मला वाटतंय. पोलिसांच्या अंगावर गेल्यानंतर त्यांनी कार्यवाही करणं गरजेचं असतं. आमच्या नेत्याच्या फ्रस्ट्रेशनमुळेच सगळी साताऱ्यातली परिस्थिती उद्भवली असं आपल्याला वाटतं असं सुद्धा महेश शिंदेंनी म्हटलंय. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होते की ज्यावेळी खरं तर शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप असा राज्य पातळीवर संघर्ष होत असताना सातारा जिल्ह्यातले मात्र पालकमंत्री विरुद्ध शिंदेंच्याच शिवसेनेचा आमदार अशी परिस्थिती आहे का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे खरं तर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ याचाच फायदा बहुधा भाजपनं साताऱ्यात सुद्धा घेतलेला दिसतोय. त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेची आक्रमक भूमिका असताना कोरेगावचे आमदार महेश शिंदेंची मात्र वेगळी भूमिका असल्याचं दिसून आलंय. आता साताऱ्यातील या सत्ता समीकरणामागे राजकीय गणित अधिक गुंतागुंतीचं असल्याची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे. दरम्यान शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात तातडीच्या बैठकीसाठी जमले होते आणि यात सातारा प्रकरणामुळे जी आपल्याला दुय्यम वागणूक दिली जाते त्याविषयी त्यांनी नाराजी म्हणजे आमदारांनी आपली उघड नाराजी ही शिंदेंसमोर मांडल्याची माहिती आहे. आता मी जसं आधी म्हटलं होतं की सातारा जिल्हा परिषदेविषयी आपण ज्या बोलतोय तिथलं नेमकं पक्षीय बलाबल काय होतं, तिथलं सत्ता समीकरण कसं होतं, तर 65 सदस्यांच्या जिल्हा परिषदेत भाजपला सर्वाधिक 27 जागा मिळाल्या होत्या. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेनं निवडणूक पूर्व आघाडी केली होती आणि या आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 20, शिवसेनेला 15 जागा मिळाल्या होत्या आणि स्वाभिमानीच्या एका सदस्यानं सुद्धा राष्ट्रवादीसोबतच गटनोंदणी केली होती. असे मिळून या ज्या आघाडीकडे म्हणजे भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि स्वाभिमानी यांच्या आघाडीकडे किती संख्याबळ होतं तर 36चं आणि मग बहुमतापेक्षा हा आकडा कितीनं होता तर 2 आणि 3ने जास्त होता. म्हणजे 65 जर एकूण जागा असतील तर तुम्हाला संख्याबळ बहुमत जर तुम्हाला सत्ता आणायची असेल तर तुमच्याकडे 33 ते 34 जिल्हा परिषदेचे सदस्य हवे होते आणि ते मात्र या आघाडीकडे होते आणि त्यामुळे खरं तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकी आधीपर्यंत सातारा जिल्ह्यात वातावरण मात्र असंच होतं की भाजपला बाजूला ठेवून शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सत्तेत बसतील. मात्र ऐन निवडणुकीच्या दिवशी मात्र सगळी गणितं बदलली. राजकीय रणनीती, राजकीय डावपेच हे सगळे बाजूला पडले. मग साम दाम दंड भेद या एका चक्रावर चालणाऱ्या भाजपनं आपली राजकीय रणनीती यशस्वी करून दाखवली आणि मग कोरेगावचे जे शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांनाच भाजपनं अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आणि विरोधकांना मोठा धक्का दिला. हा फक्त उमेदवारीचा निर्णय नव्हता तर तो एक स्पष्ट राजकीय संदेश होता. त्यामुळे राजकारणात कायम वापरली जाणारी मी आधी म्हटलं तसं
साम दाम दंड भेद ही नीती साताऱ्यात प्रत्यक्ष भाजपकडून उतरवण्यात आली असं बोललंही गेलं. आता मी जसं आधी म्हटलं तसं टर्निंग पॉईंट हाच होता की प्रिया शिंदे ज्या भाजपकडून सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत, त्या शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंच्या पत्नी आहेत. त्यामुळे आता मोठा एकच प्रश्न आहे की साताऱ्यात नेमकी पोलिसांनी अधिकारांचा अतिरेक केला की गैरवापर केला की नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झाली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वादामुळे महायुतीत जी दरी निर्माण झाली आहे ती दरी आता कमी होणार की त्यात आणखी फाटे फुटणार. सातारा जिल्हा परिषदेचा वाद हा आता केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नाही आहे, तर तो थेट राज्याच्या राजकारणाला, सत्ताकारणाला हादरा देणारा ठरतोय. तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर व्यक्त करा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.